नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे रेस्पिरेशनचं जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामधलं आपण पाहिलेलं मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग, म्हणजे ब्रीदिंग म्हणजे इन्स्पिरेशन म्हणजे हवा आत येणे आणि एक्सपिरेशन म्हणजे हवा बाहेर, म्हणजे हे कुठल्या कशावर चालते हे आपल्याला कळाले. म्हणजे ब्रीदिंग किंवा मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग मेनली कशावर आहे? प्रेशर ग्रेडियंट म्हणजेच पार्शियल प्रेशर, बरोबर. म्हणजे खास करून जे लंग्स मधलं आणि एअर मधलं. तर आता याच्यासाठी कोणत्या मसल कामाला येतात? इंटरकोस्टल मसल्स आहेत, त्याच्यानंतर स्टर्नम, रिब्स, थोरॅसिक केज, ह्या गोष्टी कामाला येतात. म्हणजे त्यांच्या मुवमेंट थ्रू, डायफ्रॅगम, ह्या सगळ्यांच्या मुवमेंट थ्रू आपण मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग पाहिली. आता आपल्याला पाहायचं आहे का नेक्स्ट पॉईंट. बघा, मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग मध्ये फर्स्ट पॉईंट काय? ब्रीदिंग, मेकॅनिझम ब्रीदिंग पाहिलं. आता आपल्याला पाहायचं इंटरनल रेस्पिरेशन, म्हणजे एक्झॅक्टली आतमध्ये रेस्पिरेशन म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होते, म्हणजे त्याच्यामध्ये मिळतं इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन खास करून कुठं होतं? हे स्ट्रक्चर तुम्हाला कळत असेल. दिस इज नथिंग बट व्हॉट? अल्व्होलस. हे काय? अल्व्होला आहे. सगळ्यात शेवटचं जे अल्व्होला सॅक असते, सगळ्यात शेवटचं जे, दॅट इज नथिंग बट दिस अल्व्होला. आता अल्व्होलस कसं आहे? म्हणजे आपला बघा लिंक सांगतो. नोज, त्याच्यानंतर तुमचं फॅरॅन्क्स, फॅरॅन्क्स नंतर लॅरॅन्क्स, बरोबर. लॅरॅन्क्स नंतर ट्रॅकिया, सी सेप्ट कार्टिलेज, त्याच्यानंतर ट्रॅकियाचे डिवायडेशन, ब्रोंकाय, ब्रोंकायचे परत डिवाइड, प्रायमरी ब्रोंकाय, सेकंडरी ब्रोंकाय, टर्शियरी ब्रोंकाय, आणि टर्शियरी ब्रोंकायच्या पुढे ब्रोंक्युल्स. आता ब्रोंक्युल्स कुठं? लंग्स मध्ये, बरोबर. आपल्याला काय राईट लंग्स आणि लेफ्ट लंग्स. राईट लंग मोठं असते, त्याला 3 लोब, आणि ईच लोब मध्ये हे ब्रोंक्युल जेव्हा एंट्री करतात त्याला पुढे अल्व्होलस, बरोबर. आणि ह्या अल्व्होलाच्या छोटे छोटे जे ग्रेप लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यापैकी एक ग्रेप म्हणजे अल्व्होला इथं आपण दाखवले. आता एक्झॅक्टली जे रेस्पिरेशन म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस, इथं जे एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे ते ह्या अल्व्होलामध्ये, बरोबर. आता ह्या अल्व्होलाची जर मेमरी आपण बघितली तर तुम्हाला बघा हे जे अल्व्होला आहे बघा, हा जो लेअर आहे हे तुमचं आतमधलं अल्व्होला आहे, बरोबर. अल्व्होलाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे झाले रेस्पिरेटरी ऑर्गनच्या कंडिशन आपण पाहिले मस्ट बी मॉइस्ट. आतमध्ये असा हा जो फ्लुइड आहे ना, लक्षात नाव बघा, सरफेस फ्लुइड, बरोबर. म्हणजे ह्या अल्व्होलाची जी आतमधली जी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनवर फ्लुइड असते, दॅट मीन्स इट बिकम मॉइस्ट, बरोबर. आता ह्या अल्व्होला कुठून आले? तुमच्या कुठून आले? ब्रोंक्युल पासून आलेले. ब्रोंक्युल कुठून आले? ब्रोंकाय पासून. ब्रोंकाय कुठून आले? ट्रॅकिया पासून. ट्रॅकिया कुठून आले? तुमच्या लॅरॅन्क्स पासून. लॅरॅन्क्स कुठून आले? तुमच्या फॅरॅन्क्स. फॅरॅन्क्स पासून नोज, म्हणजे नोज टू फॅरॅन्क्स, फॅरॅन्क्स टू लॅरॅन्क्स, लॅरॅन्क्स टू ट्रॅकिया, ट्रॅकिया टू ब्रोंकाय, ब्रोंकाय टू आपलं ब्रोंक्युल, ब्रोंक्युल टू अल्व्होलस. आपली हवा अशी येते आणि अशी जाते, म्हणजे इकडून हवा आत येते आणि इकडून हवा सेम रूटनं वापस जाते. मग आता ही एअर आतमध्ये आली, बरोबर. आता ह्या ज्या अल्व्होला आहे ह्या अल्व्होलाची जी मेम्ब्रेन आहे, द मेम्ब्रेन ऑफ अल्व्होलस इज अ थिन, लक्षात एकदम पातळ असते, आणि इट इज मेड अप ऑफ कशापासून मिळले? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. कशापासून मिळले? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून मिळले, लक्षात. म्हणजे खूप थिन असते, लक्षात. आणि ही रेस्टिंग ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन. आतमध्ये हा तुमचा आपण काय करतो? ब्लॅक करतो. ब्लॅक कलर कुठंच नाही, हे जे आतमध्ये सॉरी आतमध्ये आपण जे हे बघा ह्या बेसमेंट जी ब्लॅक मेम्ब्रेन करतो दॅट इज नथिंग बट द बेसमेंट मेम्ब्रेन. थोडंसं कन्फ्यूज होऊ नका, डायग्राम आहे ही. ही जी आतमधली मेम्ब्रेन आहे दॅट इज नथिंग बट द व्हॉट? बेसमेंट मेम्ब्रेन. तर ह्या बेसमेंट मेम्ब्रेनवर काय असते? तुमचे जे अल्व्होलस असते ह्या अल्व्होलसचं जे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेला थिन लेअर असतो, हा थिन लेअर त्याच्यावर रेस्ट असतो, ठेवलेला असतो, बसलेला असतो, लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला कळले की अल्व्होलाच्या ज्या मेम्ब्रेन आहेत ह्या मेम्ब्रेन्स आर विथ द सरफेस फ्लुइड, आणि these membranes are made up of
सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमचा सिंगल लेअर पासून बनलेले आहेत. लक्षात म्हणजे खूप थिन आहे. आणि त्याच्यानंतर these membrane of alveoli are rest on the this membrane that is nothing but the basement membrane. आता ही झाली आपली alveoli मध्ये बेसमेंट मेम्ब्रेन आहे. मग alveoli च्या बाजूला सराउंडिंग बाय alveoli or alveolus are surrounded by capillaries. कुठल्या capillaries? लंग्स मधल्या म्हणजे पल्मोनरी कॅपिलरी. ह्या कॅपिलरीला सराउंडेड आहे. हे आहे तुमचं कॅपिलरी स्ट्रक्चर. लक्षात हे जे आहे तुमचं म्हणजे बेसमेंटच्या मेम्ब्रेनच्या खालची जी आहे दॅट इज नथिंग बट द कॅपिलरी. आता कॅपिलरीची जी मेम्ब्रेन आहे ती मेम्ब्रेन सुद्धा कशापासून बनलेली आहे? द वॉल ऑफ कॅपिलरी इज आल्सो मेड अप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून. लक्षात. आणि ही सुद्धा रेस्ट असते कशा? बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे मध्ये बेसमेंट मेम्ब्रेन आणि इकडे बघा आता दोन कलरचं दाखवतो मी. सपोज दिस इज कॅपिलरी वॉल आणि दिस इज युअर अल्व्हेओलस वॉल. अल्व्हेओलस वॉल आणि कॅपिलरी वॉल ह्या एकमेकावर अशा असतात. आतमध्ये ही जी डस्टर आहे दॅट इज नथिंग बट द बेसमेंट मेम्ब्रेन आणि हे जे आहे दॅट इज नथिंग बट द अल्व्हेओलस वॉल. लक्षात. हे दोन पेन आहे ठेवतो पहा तुम्ही. दिस इज नथिंग बट द अल्व्हेओलस मेम्ब्रेन. ही आतमध्ये ब्ल्यू बरोबर. आणि ही जी त्याला आपण ब्लॅक तिथल्या कसं होतं हे जे आहे ब्लॅक पुढची दॅट इज नथिंग बट द व्हॉट? तुमची ब्लड कॅपिलरीची मेम्ब्रेन. लक्षात. त्याला आणखी दुसऱ्या वेळेला असं बोलतो आपण लाईक दिस. अल्व्हेओलस बेसमेंट मेम्ब्रेन, अल्व्हेओलस मेम्ब्रेन आणि कॅपिलरी मेम्ब्रेन. आता ही सुद्धा स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली आहे. आतमधली जी अल्व्हेओलसची मेम्ब्रेन आहे ती पुन्हा स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली आहे. आणि तुमची ही जी आहे कोणची ब्लड कॅपिलरीची मेम्ब्रेन ती सुद्धा स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली आहे. आणि दोघांच्या मध्ये तुमचं काय असते? बेसमेंट मेम्ब्रेनचा थिन लेअर. म्हणजे अशा प्रकारे खूप थिन लेअर असते, खूप पातळ लेअर असते. लक्षात. आता इकडं ब्लड कॅपिलरीच्या मध्ये काय असते? ब्लड असते. आणि इकडे काय असते? तुमची हवा आलेली असते. लक्षात. हे ओपन. इकडे तुमचा कोणचा नॉईश झालेला सिंपल फ्लुइड असते. कशाच्या? अल्व्हेओलस मेम्ब्रेनच्या आतमध्ये तुमचं फ्लुइड छोटे 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 जे दाखवले ब्लॅक दॅट इज नथिंग बट द सिंपल फ्लुइड विच इज फॉर द मॉइस्चरिंग ऑफ द सरफेस. म्हणजे अल्व्हेओलाचा जो सरफेस आहे त्याला मॉइस्ट करणे, ओलसर ठेवण्यासाठी आपलं ते फ्लुइड तिथं आहे. बरोबर. अल्व्हेओलसची मेम्ब्रेन कशी आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली आहे. आणि त्याच्यानंतर आतमध्ये हा जो ब्लॅक आहे दॅट इज नथिंग बट द बेसमेंट मेम्ब्रेन. लक्षात. म्हणजे काय? बेसमेंट मेम्ब्रेन आहे. लक्षात. आणि त्याच्यानंतर तुमचं हे जे आहे दॅट इज नथिंग बट द कॅपिलरी. कॅपिलरीची वॉल सुद्धा ही कशापासून बनलेली आहे? सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली आहे. लक्षात. त्याच्यानंतर आता इन बिटवीन दोघांच्या मध्ये काय आहे? बेसमेंट मेम्ब्रेन आहे. लक्षात. काय? बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आणि आता इथे काय होणार आहे? ह्या एअर मधला जो काही ऑक्सिजन आहे तो डिपॉझिट होणार आहे कुठं? इनटू हे बघा इथे दाखवलेलं आहे. एअर मधून जो काही ऑक्सिजन असेल तो ऑक्सिजन डिपॉझिट होईल इनटू ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरी मध्ये काय असणार? नावाच आहे. ही कॅपिलरी कशाची आहे? ब्लडची आहे. म्हणजे काय असणार याच्यामध्ये? ब्लड. ब्लड मध्ये ऑक्सिजन डिफ्यूज होणार आहे आणि ब्लड मधला जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो परत कुठं डिफ्यूज होणार आहे? इनटू अल्व्हेओलस. अल्व्हेओलामध्ये डिफ्यूज होणार आहे. लक्षात. परत एकदा नाव बघूत आपण. ब्लड फ्रॉम पल्मोनरी आर्टरी. आता इथून जी हे जी एंट्री आहे दिस एंट्री इज नथिंग बट द ब्लड फ्रॉम द पल्मोनरी आर्टरी. बघा बाबा आपण मागच्या याच्यात पाहिलेलं आहे. लक्षात. एक स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला. हार्ट पासून हार्ट जेव्हा व्हेनच्या साह्याने डिऑक्सिनेटेड ब्लड पूर्ण बॉडी पार्ट कडून घेऊन हार्ट मध्ये येते ते हार्ट पासून काय निघते? पल्मोनरी आर्टरी निघते. लक्षात. कुठून? तुमचं जे राईट वेंट्रिकल आहे त्या राईट वेंट्रिकल पासून पल्मोनरी आर्टरी निघते आणि ती जाते कुठे? लंग्स कडे. राईट वेंट्रिकल कडून पल्मोनरी आर्टरी निघते दॅट गोज टू द लंग्स. आणि अशा प्रकारे त्याच्या ज्या काही पल्मोनरी आर्टरीच्या कॅपिलरी आहे ह्या कॅपिलरी कसलं ब्लड घेऊन येणार? डिऑक्सिनेटेड ब्लड. लक्षात. आता ह्या डिऑक्सिनेटेड ब्लड मध्ये काय करतोय आपण? इथं ऑक्सिजन ऍड करते अलॉंग विथ द पार्शियल प्रेशर. लक्षात. किंवा प्रेशर ग्रेडियंटच्या साह्याने. त्याच्यानंतर इथला जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो रिव्हर्स कुठे टाकणार आहे आपण? अल्व्हेओलामध्ये. लक्षात. आणि अशा प्रकारे ब्लड परत कुठं जाईल? पल्मोनरी व्हेनद्वारे परत हार्टला. बरोबर. हार्ट कडून पल्मोनरी आर्टरी लंग्सला आहे आणि लंग्स कडून पल्मोनरी व्हेन परत हार्टला गेली.
बघा इथे छोटंसं ह्याच्यात कापलं हे बघा, हे तुमचं हार्ट आणि हे हार्ट आणि हे लंग्स. हार्ट कडून पल्मोनरी आर्टरी कसला ब्लड मिळते? डीऑक्सिनेटेड, म्हणजे ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड रिच असते. आणि लंग्स कडून हार्टला कसला ब्लड येते? ऑक्सिजन असते. म्हणजे ही जी प्रोसेस घडते आहे लंग्स मध्ये, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचा आणि ऑक्सिजन आतमध्ये टाकायचा, तीच प्रोसेस आपण इथं डायरेक्ट अल्व्हेओलस मध्ये पाहतो. दीज आर द फंक्शनल युनिट ऑफ द लंग्स. लंग्स मध्ये जर अल्व्हेओलाई नसतील तर लंग्स बिना कामाचे राहतात. म्हणजे जसं आपल्या लाईफचं फंक्शनल युनिट सेल आहे, लक्षात, जसं किडनीचं स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट काय नेफ्रॉन आहे, जसं नर्वस सिस्टीमचं युनिट न्यूरॉन आहे, जसं लाईफचं सेल आहे, तसं लंग्सचं तुमचं काय अल्व्हेओलाई सॅक आहे. बरोबर. तर ह्या अल्व्हेओलाई सॅक मध्ये आता ऑक्सिजन आतमध्ये जातो आणि कार्बन डायऑक्साईड अल्व्हेओलाई मध्ये येतो. लक्षात, ब्लड मध्ये जातो. बरोबर. तर हे इथे होणार आहे. लक्षात. तर इथं आपण नाव बघू, ब्लड फ्रॉम पल्मोनरी आर्टरी. कळालं? म्हणजे हार्ट पासून हे लंग्स मध्ये आले, ही कोणची आहे? इथं तुमची पल्मोनरी आर्टरी आणि इथं तुमचं काय? पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी आर्टरी हार्ट कडून लंग्स कडे येते. कसलं? डीऑक्सिनेटेड ब्लड. आणि लंग्स कडून पल्मोनरी व्हेन काय करते? ऑक्सिनेटेड ब्लड परत हार्टला देते. आता हार्टला कोणाला द्यायचं असते? हार्टला बॉडीला द्यायचं असते. बॉडी पासून परत कसलं घेते हार्ट? डीऑक्सिनेटेड. अशा प्रकारे दोन सर्क्युलेशन असतात ह्यूमन बॉडीमध्ये, त्याला आपण म्हणतो डबल सर्क्युलेशन. एनिवे, तर आता बघू डायग्राम मध्ये. ब्लड फ्रॉम पल्मोनरी आर्टरी, ह्याला काय म्हणतात? कॅपिलरी. त्याच्यानंतर हे काय? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. आतमध्ये जी बेसमेंट मेम्ब्रेन होतं त्याला आपण काय म्हणतो? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. त्याच्यानंतर हे सरफेस फ्लुइड कशावरती आहे? अल्व्हेओलाई मेम्ब्रेनवर. लक्षात. त्याच्यानंतर CO2 डिफ्यूज होते कुठं? इनटू द अल्व्हेओलाई. लक्षात. आणि O2 इथं डिफ्यूज होते. बघा, O2 डिफ्यूज इनटू ब्लड. म्हणजे O2 डिफ्यूज इनटू ब्लड आणि CO2 डिफ्यूज इनटू द अल्व्हेओलाई. म्हणजे ब्लड मधला जो कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज आउट होतो, म्हणजे बाहेर निघून जातो, आणि CO2 डिफ्यूज इन होतो ब्लड मध्ये. बरोबर. आता हे कसं होतंय? त्याच्या मागे कारण आहे आपलं पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि पार्शियल प्रेशर ऑफ तुमचं ऑक्सिजन. तर इथं मेन काम असते पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईडचं. बघा आता कसं, जेव्हा ब्लड कॅपिलरीमध्ये ब्लड आलेलं असते तेव्हा त्याच्यामध्ये जे कार्बन डायऑक्साईडचे पार्शियल प्रेशर असते ते 45 mm. म्हणजेच हार्ट पासून पल्मोनरी आर्टरीनं जे ब्लड घेतलेलं आहे ते कार्बन डायऑक्साईड रिच असते. म्हणजे एखाद्या गॅसमध्ये जर कार्बन डायऑक्साईड म्हणजे एका इंडिव्हिज्युअल गॅसचं प्रमाण जास्त असेल तर त्याला त्याचं पार्शियल किंवा त्या प्रेशरला काय म्हणतो आपण? त्याचं पार्शियल प्रेशर. आणि हे इथं किती असते? 45 mmHg. म्हणजे डीऑक्सिनेटेड ब्लड कलेक्टेड फ्रॉम द हार्ट इन द पल्मोनरी आर्टरी which having partial pressure of carbon dioxide is 45 mmHg. तिथंच ॲटमॉस्फेरिक एअर आपण जी घेतो, ॲटमॉस्फेरिक एअर आपण घेतो हवा, ह्या हवेमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पाहिलं तर ऑक्सिजन जवळजवळ 21% आहे, 21%. आणि कार्बन डायऑक्साईड लेस दॅन 0 पेक्षा कमी आहे कार्बन डायऑक्साईड. लक्षात. म्हणजे ऑब्विसली कशाचं प्रेशर कमी आहे? आता जे पल्मोनरी आर्टरी मधलं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त आहे का हवेमधल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त आहे? बघा, ॲटमॉस्फेरिक एअर आणि पल्मोनरी आर्टरी मधलं ब्लड म्हणजे डीऑक्सिनेटेड ब्लड आणि ॲटमॉस्फेरिक एअर ह्याचं जर कंपॅरिझन केलं तर एअर मधला जो आहे, ब्लड मधला जो आहे तो 45 mmHg पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, आणि तेच ब्लड मधलं बघितलं तर ते 40 mmHg. सॉरी, उलट झालं. ब्लड मध्ये जे पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे ते 45 mmHg आणि एअर मध्ये ते 40 mmHg. लक्षात. म्हणजे ब्लड मध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय. आपल्या बॉडीनं युटिलायझेशन केली आहे, रेस्पिरेशन केली आहे आणि कार्बन डायऑक्साईड ब्लडला दिले, ब्लडनं हार्टला दिले आणि हार्टनं परत कुठाने लंग्स मध्ये म्हणजे ह्या अल्व्हेओलामध्ये पल्मोनरी आर्टरीद्वारे आले. आणि अशा ब्लड मध्ये पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड 45 mmHg, तेच ॲटमॉस्फेरिक एअरमध्ये 40 mmHg असते. मग आता कुठलं प्रेशर जास्त आहे? पार्शियल प्रेशर
ब्लड कॅपिलरी मधलं की ऍटमॉस्फेरिक एअर मधलं, तर ब्लड कॅपिलरी मध्ये जास्त आहे. आता आपल्याला माहित आहे डिफ्युजन म्हणजे हाय टू लो. लक्षात, म्हणजे गाडी जर समजा तुम्ही चढायला आहात तर खाली जाण्यासाठी तुम्हाला एनर्जी लागत नाही, त्यालाच आपण म्हणतो डिफ्युजन. म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, यालाच म्हणतो प्रेशर ग्रेडियंट. आणि ह्या प्रेशर ग्रेडियंटच्या साहाय्याने ब्लड मधलं जे कार्बन डायऑक्साईड आहे ते कुठे येतं, ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये. म्हणजे CO2 कोणकडे येईल, ब्लड मधला ऍटमॉस्फेरिक एअर म्हणजे अल्व्होलस मध्ये आला. बरोबर, अशा प्रकारे CO2 बाहेर पडतो ब्लड मधला. आता पुढचं काम काय होते, ऑक्सिजन कसा ऍड होतो. ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे का ब्लड कॅपिलरी मध्ये, ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये. लक्षात, ब्लड कॅपिलरी मध्ये आहे पण ते एवढं आहे 40 mmHg. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज 40 mmHg. पण ते जर आपण एअर मध्ये भेटलं, ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये किंवा अल्व्होलार एअर मध्ये, ऍटमॉस्फेरिक एअरच अल्व्होलार मध्ये आहे ना, ऍटमॉस्फेरिक एअरच अल्व्होलार मध्ये आहे, त्यालाच आपण म्हणू शकतो अल्व्होलार एअर. ह्या अल्व्होलार एअर मध्ये जे ब्लड प्रेशर जे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे ते 104 mmHg आहे, 104 mmHg आहे. म्हणजे ऑक्सिजनचं प्रेशर अल्व्होलार एअर मध्ये किती आहे, 104 mmHg. आणि ब्लड मध्ये ऑक्सिजनचं प्रेशर किती आहे, 40 mmHg. म्हणजेच एअर मध्ये एवढं आहे आणि ब्लड मध्ये एवढं आहे. कुठं जास्त आहे, अल्व्होलार एअर मध्ये. कमी कुठं आहे, ब्लड मध्ये. आता ऑक्सिजन कुठकडे जाईल, हाय कॉन्सन्ट्रेशन कुठकडे, अल्व्होलार एअर कडे. लो कॉन्सन्ट्रेशन कुठकडे आहे, ब्लड कडे. हेन्स ऑक्सिजन डिफ्यूज इनटू द ब्लड कॅपिलरी. अशा प्रकारे हा ऑक्सिजन डिफ्यूज होतो आणि अशा प्रकारे ब्लड गोज टू द पल्मोनरी वेन. इथली ब्लड कॅपिलरी कुठे जाईल, पल्मोनरी वेन कडे. आणि हे पल्मोनरी वेन लंग्स कडून हार्ट कडे आहे. कळते बाबा, हे तुम्हाला थोडंसं परत एकदा दाखवतो. लंग्स हार्टचं थोडंसं हे कट करतो आता. लक्षात, मी इकडलं फक्त कट करतो, इकडलं कट करतो. आपलं कुठलं जे काही एक्सटर्नल रेस्पिरेशन आपण पुढच्या वेळेमध्ये पाहू. सध्या फक्त तुम्ही हार्ट लंग्स याचं बघू शकता. दिस इज युअर हार्ट. हार्टला 4 चेंबर असतात, बरोबर. हा जो वरचा आहे तो राईट आर्ट्रियम, हा जो वरचा आहे तो लेफ्ट आर्ट्रियम, हा जो खालचा आहे तो राईट वेंट्रिकल, हा आहे तो लेफ्ट वेंट्रिकल, बरोबर. आता आपण बॉडीचं बघू. आपण बॉडीच्या ज्या काही टिश्यू असतात, ह्या टिश्यू काय करतील, लेफ्ट वेंट्रिकल पासून ब्लड घेतील. कुठून, लेफ्ट वेंट्रिकल पासून असं ब्लड घेतील. कोण, ह्या बॉडी टिश्यू. आता हे कसलं ब्लड घेणार आहेत बाळांनो, ऑक्सिजनेटेड ब्लड घेणार आहेत, बरोबर. हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येईल, लेफ्ट वेंट्रिकल पासून ॲरोटाच्या द्वारे म्हणजे आर्टरीच्या साहाय्याने कुठे येणार, बॉडी टिश्यू होईल. बॉडी टिश्यूच्या ठिकाणी मेटाबॉलिक प्रोसेस होईल, म्हणजे कॅटाबॉलिझम होईल, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होईल, ऑक्सिजनचा यूज केला जाईल आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होईल. and that will be carbon dioxide will be transmitted with vein. वेनच्या साहाय्याने आणलं जातं राईट आर्टरीमध्ये. कसलं आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड, बरोबर. हे ऑक्सिजनेटेड आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं आणलं, राईट आर्टरीमध्ये. राईट आर्टरीमधून राईट वेंट्रिकलमध्ये येते, राईट वेंट्रिकलपासून असं निघते पुढे. कशाच्या साहाय्याने, यालाच आपण म्हणतो पल्मोनरी आर्टरी. राईट वेंट्रिकल पासून पल्मोनरी आर्टरीच्या साहाय्याने डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणकडे येते, लंग्स कडे. हे तुमची इथं लंग्स, बरोबर. हे पल्मोनरी आर्टरीच्या साहाय्याने इथं आलं. आता ह्या लंग्स मध्ये पल्मोनरी आर्टरीच्या साहाय्याने आलं आणि ते कॅपिलरी. आर्टरीचं पुढे काय होतं, डिवायडेशन इनटू कॅपिलरीज. आणि कॅपिलरी जॉईन होतात आणि मग वेन मध्ये. आता पल्मोनरी वेन आहे का, पल्मोनरी वेन मध्ये कसं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. लक्षात, ऑक्सिजन ऍड केलेलं, ऑक्सिजनेटेड ब्लड येते कुणकड, तुमच्या ह्या हार्टच्या लेफ्ट आर्टरीमध्ये. अशा प्रकारे
ह्युमन बॉडीमध्ये डबल सर्क्युलेशन होते. एक खालचं सर्क्युलेशन ह्याला म्हणतो आपण काय, खालच्या सर्क्युलेशनला काय म्हणतो, सिस्टेमिक सर्क्युलेशन. आणि वरचं जे आहे त्याला आपण म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन. इकडे ऑक्सिजन डिऑक्सिजनेटेड, इकडं ऑक्सिजनेटेड. परत एकदा बघा बाळा, परत सांगतो, जस्ट कन्सेप्ट आला पाहिजे. कन्सेप्ट आला की सगळं बायला सोपं आहे. आणि लक्षात, निलंगा शहरात तुमचं केमिस्ट्री कसं आहे माहीत नाही मला, 20-25 वर्ष जे काही केमिस्ट्री घेतात निकाल असेल, पण बायोलॉजी आपण 3 वर्षात 4 डॉक्टर बनवलेले का लक्षात. आणि ते फक्त आणि फक्त बायोलॉजीच्या जीवावर बनवले डॉक्टर. जर निलंग्यातलं केमिस्ट्री स्ट्रॉंग झालं तर खूप छान. काय जण काय करतायत, बाहेरून बायोलॉजीची लोक घेऊन येत आहेत लक्षात का, तर निलंग्यात बायोलॉजी चांगलं पाहिजे. अरे बाळांनो, माझं असं म्हणणं आहे, अगोदर केमिस्ट्री डेव्हलप करा, फिजिक्स डेव्हलप करा, आफ्टर दॅट पिकअप द पीपल. असे लोक बोलवा की जे माझ्यापेक्षा बेस्ट आहेत, बरोबर आहे ना. एनिवे दॅट इज अनदर पार्ट. पण तुम्ही अशा लोकांवर क्लासेस करा, ऑनलाईन क्लासेस करत असताना, पण जो माणूस लोकलचा आहे. उद्या जेव्हा तुम्हाला भविष्यात जेव्हा तुम्हाला क्लास करायचे ॲक्च्युअल, आता कोरोना काही पॅरेल राहणार नाही, कोविड-19 म्हणजे ही जी केस आहे ती फॉरवर राहणार नाही मला, हे जास्तीत जास्त आणखी 3 महिने राहील, 4 महिने राहील. दिवाळीनंतर तुम्हाला जेव्हा ऑफलाईन क्लासला बसायचे आहे तेव्हा काही व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही मला विचारू शकता का, आता माझा हा व्हिडिओ चालू आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सर मला हे करायला म्हणू शकता का, नाही, बरोबर. पण तुम्ही जर हे प्रेझेंटमध्ये पुढे असाल तर तुम्ही मला सांगू शकता, सर इथं डाऊट आहे, मी पण तुम्हाला विचारणार हे कळालं का रे, बरोबर आहे. ह्या पद्धतीने चालतं. म्हणून जेव्हा ऑनलाईन क्लास करचाल तेव्हा निलंग्यातल्या विद्यार्थ्यांनी निलंगा तालुक्यातले जे काही विद्यार्थी आहेत ते निलंग्यातल्या क्लासेसच करा. लक्षात, म्हणजे आपण एवढं ब्रॉड, म्हणजे मला मान्य आहे ऑनलाईन करावं, असं करावं तसं करावं, पण इफ द बायोलॉजी इज लाईक हिअर, जर सोमूची सणासारखी बायोलॉजी इथं असेल तर व्हाय शुड यू वॉन्ट टू जॉइन एनी अदर. हा, माझ्यापेक्षा भारी जर बायोलॉजी कोणाची असेल तर 100% जॉईन व्हा. पण कुणीतरी येते आणि मी घेतो बायोलॉजी म्हणते ऑनलाईन करा, आमच्याकडे सगळ्याच आहे, एक ना धड भारावरती द्या, सगळ्याच आहे. बेस्ट लोक घ्या ना तुम्ही, फिजिक्सला बेस्ट घ्या, केमिस्ट्रीला घ्या, बायोलॉजीला घ्या. शाहू कॉलेजचं बघा, शाहू कॉलेजकडे एकदम बेस्ट टीम आहे, म्हणून तिथे विद्यार्थी 10वी नंतर जॉईन होण्यासाठी पळापळी लागते, जास्त वेटेज लागतं. लक्षात, म्हणजे निलंग्यातले जर फिजिक्सचे चांगले लोक, केमिस्ट्रीचे चांगले लोक, बायोलॉजीचे चांगले लोक, मॅथचे चांगले जर ग्रुप तयार झाला तर वाईट नाही. विद्यार्थ्यांचं कल्याण आहे त्याच्यामध्ये आणि हे भविष्यात कधी ना कधी होईल. पण तोपर्यंत निलंग्यातलं बायोलॉजी म्हणलं तर सोमवंशी सरांचंच. ईस्ट या वेस्ट, वी आर द बेस्ट, जॉईन द बेस्ट फॉर द बेस्ट. एनिवे, तर आपण आता बघतोय डबल सर्क्युलेशन. तर डबल सर्क्युलेशन म्हणजे काय बघा, हे बॉडी टिश्यू आणि हे लंग्स. तर आता हार्टपासून ऑक्सिजनेटेड ब्लड आर्टरीच्या साह्याने ब्लड बॉडी टिश्यूकडे येते आणि इथं ऑक्सिजन बॉडी टिश्यूला दिला जातो आणि इथं कार्बन डायऑक्साईड घेतला जातो कुठे, बॉडी टिश्यूपासून, आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्टला दिलं जातं. कशाच्या साह्याने, व्हेनच्या साह्याने. आता व्हेन कुठं ओपन येते, इंटू राईट आर्टरी आहे, आणि राईट आर्टरीमध्ये ब्लड कसं असणार, डिऑक्सिजनेटेड, आणि हे ब्लड परत राईट व्हेंट्रिकलमध्ये, राईट व्हेंट्रिकल पासून परत पल्मोनरी आर्टरी निघेल आणि कुठे घेऊन जाईल, लंग्समध्ये. कसलं, डिऑक्सिजनेटेड, आणि या लंग्समध्ये ऑक्सिजन ऍड केला जाईल आणि ऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट केले जाईल थ्रू पल्मोनरी व्हेन, and that will come into the left atrium. हेच लंग्समध्ये जो ऑक्सिजन ऍड केला झालाय तो ह्या अल्व्हेओलसमध्ये गेला. हे एअर मधला ऑक्सिजन आपल्या ब्लड कॅपिलरीमध्ये आला, ह्या ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड ब्लड कॅपिलरीमध्ये गेला आणि अशा प्रकारे हे ऑक्सिजन ऍड झाला, बरोबर. ड्यू टू हाय कार्बन डायऑक्साईड प्रेशर इन द ब्लड कॅपिलरी as compared to air, the carbon dioxide run from the capillary to the air. म्हणजे ब्लड कॅपिलरी म्हणजे ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड कोणकडे जाणार आहे, हवेकडे, म्हणजे अल्व्हेओलसकडे जाणार आहे. कशामुळे, ह्या पार्शियल प्रेशरमुळे. त्याच्यानंतर ब्लड कॅपिलरी आणि अल्व्हेओलार एअरमध्ये जे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर आहे ते एअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू ब्लडमध्ये, अल्व्हेओलस ब्लड जे आहे त्याच्यापेक्षा. मग आता काय होईल, हे जे काही अल्व्हेओलार एअर आहे त्याच्यातला जो काही ऑक्सिजन आहे तो ब्लड कॅपिलरीमध्ये येईल थ्रू द पार्शियल प्रेशर.
ह्यालाच आपण म्हणतो इंटरनल रेस्पिरेशन. तर भावाने एवढं झालं. बाकीच्या मित्रांना सजेस्ट करा आणि जेवढे अडचणी येतील तेवढी आपली ताकद वाढते. आय एम लाईक स्प्रिंग. स्प्रिंगला प्रेस केल्यावर काय होते, एक्सटर्नल फोर्स वाढतो, याचा ती स्प्रिंग दबते. 2 स्टेप मी मागे घेतो, लक्षात. पण 2 स्टेप मागे घेणे म्हणजे कधीच हार नसते. सिंह जो असतो बाळांनो, तो 2 स्टेप मागे घेतो म्हणजे तो काही घाबरून नाही, तर डबल कशी एनर्जी घेता येईल तशी मी स्प्रिंग सारखा आहे. डोंट ट्राय टू प्रेस मी. मला दाबायचा प्रयत्न करू नका. मला दाबायच्या प्रयत्नात तुम्ही स्वतः दबून जाता. हे 3 वर्षात आपण पाहिलेलं आहे. लोकांनी भरपूर त्रास दिला आपल्याला. सुरुवातीला 2 विद्यार्थी होते आपल्याकडं. सोनू सरांना शिकवतायत मी हेन तेन काय काय बोलले होते. शाहू कॉलेजपेक्षा चांगला निकाल लावला आपण. 99.82, 99.67. शाहू कॉलेजचा गेल्या वर्षीचा जो निकाल आहे 99.71 आहे. त्याच्यापेक्षा भारी निकाल. शाहू कॉलेजपेक्षा मला असं म्हणायचं नाही, पण निलंग्यातल्या विद्यार्थ्याला, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला सोनू सरांनी पुशअप उचललेलं आहे. आणि दिस इज सोमनाथी सर. विद्यार्थी किती हिड असू द्या, त्याला मराठी मीडियमचा असू द्या, इंग्लिश मीडियमचा असू द्या, सेमी इंग्लिशचा असू द्या, त्याला बायोलॉजी येणार म्हणजे येणारच. नाही आलं तर त्याची डबल फीस परत. त्याने ज्या क्लासला म्हणजे त्या क्लासला सगळेच विद्यार्थी पाठवतात. हे समोरचं वचन आहे. बरोबर. तर चालते मला. त्याच्यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ असेल तो इंटरनल रेस्पिरेशनवर असतो. चालते आपण थांबू. धन्यवाद.